Hello students. So yesterday we have started new topic, that was Newton's laws of motion. In that lecture we have seen Newton's first law of motion, then inertia of rest, inertia of motion, and inertia of direction. As well as we have also seen Newton's second law of motion. So today we are going to after that we have also seen momentum, linear momentum, and Newton's second law of motion. So today we are going to see unit of force. Unit of force. फोर्स युनिट काय आहे ते आपल्याला आज बघायचं आहे. तर देयर आर टू टाइप्स ऑफ युनिट्स ऑफ फोर्स. टू टाइप्स ऑफ units of force. First one is absolute unit. First one is absolute unit and second one is gravitational unit. Gravitational unit. Right. तर फोर्स चे युनिट काय आहे ते आपल्याला आता बघायचं. तर टू टाइप्स ऑफ युनिट, ॲब्सोल्यूट युनिट अँड ग्रॅव्हिटेशनल युनिट. तर आपल्याला टेबल फॉर्म करायचा आहे. तर टेबल मध्ये पहिला कॉलम जो आहे तो टाइप ऑफ सिस्टम, टाइप ऑफ सिस्टम. तर फर्स्ट इज SI system and second is CGS system. Then absolute unit. Absolute unit. Absolute unit, फोर्स चा absolute unit काय आहे? आणखी नेक्स्ट ग्रॅव्हिटेशनल युनिट. ॲब्सोल्यूट युनिट, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल युनिट. तर फोर्सचं SI ॲब्सोल्यूट युनिट काय आहे? फोर्सचं SI ॲब्सोल्यूट युनिट आहे न्यूटन. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल युनिट काय आहे? ग्रॅव्हिटेशनल युनिट इज किलोग्राम वेट. किलोग्राम वेट. किलोग्राम वेट और किलोग्राम फोर्स. किलोग्राम फोर्स. राइट. याच्यानंतर फोर्सचं सीजीएस युनिट काय आहे? तर फोर्सचं सीजीएस युनिट आहे डाइन. डाइन. आणि फोर्सचं ॲब्सोल्यूट सीजीएस युनिट इज डाइन अँड ग्रॅव्हिटेशनल सीजीएस युनिट इज ग्रॅम. ग्रॅम वेट और what? ग्रॅम फोर्स. ग्रॅम वेट और ग्रॅम फोर्स. ठीक आहे. याच्यानंतर तर 1 न्यूटन आपल्याला बघायचं आहे. 1 न्यूटन इज इक्वल टू व्हॉट? 1 न्यूटन म्हणजेच 10⁵ डाइन्स. 10⁵ डाइन which is equal to or 1 kilogram force. The 1 kilogram force will be 10⁵ gram force. 10⁵ gram force which is equal to 9.8 न्यूटन. हे 1 न्यूटन म्हणजे काय? किती? 10⁵ टाइम्स
आणि 1 किलोग्राम फोर्स इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम फोर्स विच इज इक्वल टू 9.8 न्यूटन. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला व्हॉट इज इम्पल्स हे आपल्याला बघायचं. इम्पल्स म्हणजे काय, तर व्हॉट इज इम्पल्स. तर याच्या आधी तुम्ही ऐकलेलं असेल कदाचित 9वी 10वी मध्ये वगैरे. तर इम्पल्स इम्पल्स म्हणजे काय बघा. द प्रॉडक्ट ऑफ फोर्स and time. The product of force and time for which the force acts. तर impulse म्हणजे काय. Impulse is nothing but the product of force and time for which the force acts. This is called as impulse. So is called as impulse. The impulse म्हणजे काय. The product of force and time for which the force acts is called as impulse. When this force is acting on a large body, so this impulse, the force acting on large body for very short of time. Large body for very short of time. मी काय म्हणतो का. The force acting on very large body for a very short of time. Acting on the force acting on large body for very short of time. तर याला काय म्हणायचं. Impulsive force. The force acting on large body for very short of time is called as impulsive force. For example, force. तर impulse म्हणजे काय. तर ते मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपण नंतर बघणार आहोत. समजा बॉडी आहे, ह्यूज बॉडी आहे, समजा एक बिल्डिंग आहे, त्याच्यावर हा फोर्स ऍक्ट होत आहे. तर त्याच्यावरती आपल्याला फोर्स अप्लाय करायचा आहे. तर या बिल्डिंग वरती फोर्स आपल्याला अप्लाय करायचा आहे फॉर व्हेरी शॉर्ट ऑफ टाइम. तर व्हेरी किंवा फॉर 1 सेकंड आपण म्हणू शकतो. फॉर 1 सेकंड किंवा 1 मायक्रोसेकंड. अशा प्रकारचा जर फोर्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो. इम्पल्सिव्ह फोर्स. राईट. याच्यानंतर हाऊ टू रिप्रेझेंट द इम्पल्स हे आपल्याला बघायचं आहे. तर इम्पल्स म्हणजे काय. बाय डेफिनेशन द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड टाइम. तर मी इथं लिहितो फोर्स मल्टिप्लाइड बाय टाइम. दिस इज नथिंग बट इम्पल्स. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण फोर्स म्हणजे काय आहे ते बघितलेलं आहे. तर फोर्स F इज आपण बघितलेला इक्वेशन. काय इक्वेशन बघितलं. F इज इक्वल टू m इंटू a. तर ही ma ची व्हॅल्यू इथं पुट करा. m इंटू a
again multiplied by this t is time. So this equation will become, this is equals, this equal, so m acceleration. तर acceleration म्हणजे काय? The rate of change of velocity with respect to time is nothing but acceleration. तर acceleration आपण कसं लिहितो? v1 minus u1 divided by t, and this t here multiplied by t. तर इक्वेशन काय मिळालं का? Impulse is equal to force multiplied by time. The product of force and time is nothing but impulse. So force आपण काल बघितलेलो आहे, F is equal to ma. तर F is equal to ma and this t. So acceleration is nothing but the rate of change of velocity with respect to time. म्हणजे काय? acceleration. तर m या फॉर्म मध्ये आपण लिहिलो तर हे t and t will get cancels, then the remaining terms are m multiplied by v1 minus u1, right? m multiplied by v1 minus u1. तर impulse आपल्याला काय मिळाला? Impulse is equal to m multiplied by v1 minus u1. तर by this definition तर याला आपण काय म्हणू शकतो? m into this v, m into this v. So आपल्याला माहिती आहे m into v म्हणजे काय? p म्हणजेच मोमेंटम. So this is momentum. तर इथं आपल्याला काय मिळाले या इक्वेशन मध्ये? Impulse is equal to m into v. So impulse is equal to m multiplied by v1 minus u1, right? त्याच्यानंतर this is nothing but p. This is nothing but p. तर आपल्याला काय म्हणता येईल या इक्वेशन वरून? Impulse by definition आपल्याला काय म्हणता येईल? Impulse is also defined as change in momentum. तर हे आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळेल? m v1 minus m u1. तर हे काय आहे? p1 p2 minus p1 म्हणजेच काय? डेल्टा p. So impulse is nothing but change in momentum, right? याच्यानंतर so this v and u are velocity आपल्याला माहिती आहे वेक्टर क्वांटिटी आहे. So इथं त्याला बार लिहू, ठीक आहे? तर velocity is vector quantity, so momentum also is vector quantity. This is also vector quantity. So impulse is vector quantity, right? त्याच्यानंतर SI and CGS unit of impulse काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर SI unit of impulse, SI unit of impulse. तर याच्यामध्ये परत ऍब्सोल्यूट युनिट आणखी ग्रॅव्हिटेशनल युनिट. तर ऍब्सोल्यूट युनिट ऑफ इम्पल्स काय आहे? न्यूटन सेकंड. ऍब्सोल्यूट युनिट ऑफ इम्पल्स इज SI. ऍब्सोल्यूट युनिट ऑफ इम्पल्स इज न्यूटन सेकंड. आणि ग्रॅव्हिटेशनल युनिट काय आहे? किलोग्राम मीटर पर सेकंड. तर बाय डेफिनेशन इम्पल्स म्हणजे काय? Impulse is product of what? Force and time, right? The product of force and time. So force unit काय? न्यूटन आणि
time is in second. Similarly, gravitational unit kg for force and meter per second for kg meter. This is for force and second for time. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, CGS unit. CGS unit. So CGS unit of impulse is dyne second. This is absolute unit. तर इथे तुम्ही लिहू शकता absolute for A and G for gravitational unit. Here also absolute. And what is gravitational? Gram centimeter per second. This is gravitational unit of impulse. ठीक आहे. तर हे आपण परत एकदा बघूया. What is impulse? The product of force and time for which the force acts is called as impulse. Right? If force acting on a body is very large and acting for a very short time, then it is called as impulsive force. Right? तर एक्झाम्पल काय देतो, एका बिल्डिंग वरती आपल्याला फोर्स अप्लाय करायचा आहे फॉर 1 सेकंड. this type of force is called as impulsive force. Right? त्याच्यानंतर impulse is equal to by definition force आणि टाइमचा product. Right? Force into time is nothing but impulse. तर force आपल्याला माहिती आहे ma, time is t. So ma is rate of change of velocity. The v1 minus u1 divided by t. T will get cancels. Then impulse is equal to m into v1 minus u1. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. तेच म्हणजे काय, हे एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. m v1 minus m u1. So p2 minus p1. So this is delta. तर आणखी एक डेफिनेशन impulse की आणखी एक डेफिनेशन काय करता येईल, the rate of change of momentum is nothing but impulse. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण न्यूटनचा थर्ड लॉ काय आहे ते बघायचं आहे. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन काय आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. तर न्यूटन्स third law of motion. Newton's third law of motion. तर न्यूटनचा थर्ड लॉ काय आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. तर न्यूटनचा थर्ड लॉ काय आहे बघा. Whenever two bodies exerts force on each other, whenever two bodies exerts force on each other, the force exerted by one body, the force exerted by one body, the force exerted by first body on the second is equal in magnitude but opposite in direction. Is equal in magnitude but opposite in direction to the force directed by second body. The statement whenever force exerted by two bodies
each other. Whenever force exerted by two bodies on each other, then whenever two bodies exerted force on each other, whenever force exerted by two bodies on each other, the force acting on the force acting on the force acted by the force acted by first body first on the second is equal in magnitude, but opposite in direction, whenever force exerted by two bodies on each other, the force acted by first body on the second is equal in magnitude but opposite in direction to the force exerted by opposite in direction to the force exerted by the second body on the first body म्हणू शकता, on the first body. तर न्यूटनचा थर्ड लॉ काय? whenever force exerted by two bodies, समजा two bodies आहेत, this is one body and this is second body. So the force exerted by first body on the second is equal in magnitude, but opposite in direction to the force exerted by the second body. तर समजा एक बॉडी आहे, याला म्हणतो B1 and this is B2. So body 1 and body 2. So the force exerted by this body on this body is equal in magnitude but opposite in direction to the force exerted by second body. तर लक्षात येते काय? दोन बॉडीज आहेत, तर दोन्ही एकमेकावरती फोर्स अप्लाय करत आहेत. तर these two forces are if this body is applied force on this body, then this force is equal in magnitude but opposite in direction. तर हा काय? न्यूटनचा थर्ड लॉ. तर याला आपण असं इक्वेशन असे लिहू शकतो, FAB is equal to minus FBA. Right? FAB is equal to minus FBA. म्हणजेच काय? The force exerted by, तर समजा हे बॉडी A आहे, इथे ती बॉडी B आहे. Force
exerted by A on B is equal to is opposite in direct, opposite साठी sign negative. So force exerted by B on A, इधर A on B, इधर B on A, right? And this sign for opposite direction. तर हा न्यूटनचा थर्ड लॉ आहे. तर याचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल. समजा मी असा हा चॉक थ्रो केला तर काय होईल, मी चॉक थ्रो करतो म्हणजेच काय करतो, ऍक्शन. तर द फोर्स ऍक्टेड बाय फर्स्ट बॉडी ऑन द सेकंड, याला आपण काय म्हणतो, ऍक्शन. याला आपण काय म्हणतो, ऍक्शन. अँड दिस इज रिएक्शन exerted by the second body on the first is reaction. तर इन सिंपल फॉर्म आपण काय म्हणू शकतो, तर ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट ऑपोजिट इन डायरेक्शन. इन सिंपल वर्ड्स, ऍक्शन अँड रिएक्शन are equal in magnitude but opposite in equal in magnitude but opposite in direction. In simple words, action and reaction are equal in magnitude but opposite in direction असं आपण म्हणू शकतो. This is Newton's third law of motion. तर एक्झाम्पल काय, if I throw ball on the wall, then what I am doing action and the ball is coming backwards. So this is due to reaction of that ball, right? तर एखादा बॉल आपण भिंतीवरती फेकला तर आपण काय करत आहे, ऍक्शन करत आहे. तर तो बॉल परत बॅक परत येईल आपल्याकडे. तर ती काय आहे, रिएक्शन ऑफ दॅट बॉल. तर न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो, ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट ऑपोजिट इन डायरेक्शन. आणखीन आपण एक एक्झाम्पल बघू शकतो. समजा बोटीतून जाता, नदीमध्ये जी बोट असते तर बोटीतून जाता समजा तुम्ही जंप केला तर तुम्ही या डायरेक्शन मध्ये जंप करता तर बोट काय होईल, बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये जाईल. स्लाइटली इट गोज इन बॅकवर्ड डायरेक्शन ड्यू टू दिस is giving reaction to your action, right? याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा, apparent weight of a person in lift. याच्यामध्ये आपण 5 केसेस बघणार आहोत. तर त्या 5 केसेस काय आहेत ते आपण बघूया. apparent weight of a person in lift. The Newton's third law है, in simple words, action and reaction are equal in magnitude but opposite in direction, right? याच्यानंतर next point काय, apparent weight. Apparent weight of a person in lift. तुम्हाला सगळ्यांना लिफ्ट माहिती आहे. तर एक पर्सन आहे किंवा एक व्यक्ती आहे, समजा ही लिफ्ट आहे. एक व्यक्ती आहे तो
या लिफ्ट मध्ये एक वेइंग मशीन आहे. वेइंग मशीन म्हणजे काय, आपण जे दवाखान्यामध्ये गेल्यानंतर वजन करतो ज्यावर, त्याला काय म्हणायचं, वेइंग मशीन किंवा वेट मशीन. सो दिस इज वेइंग मशीन. सो दिस इज वेइंग मशीन. सो एक पर्सन आहे तो लिफ्ट मध्ये आहे आणि दिस इज लिफ्ट. तर हा व्यक्ती जो आहे, तर हा लिफ्ट मध्ये उभा आहे, राईट. तर याचं मास काय असणार आहे, कन्सिडर करतो m. सो ए पर्सन विथ मास m इज स्टँडिंग ऑन वेइंग मशीन इन द लिफ्ट, राईट. तर याचं ऑफ मास m म्हणतोय. तर याचं ऍक्च्युअल मास, याचं ऍक्च्युअल वेट काय असणार आहे, mg. सो दिस इज actual weight, actual g is gravitational force of attraction. तर actual weight is mg. तर या पर्सनचं actual weight काय आहे, mg इतकं आहे. तर याची डायरेक्शन काय, वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. तर actual weight here gravitational force of attraction is there, so this is acting vertically downward direction. So the reaction offered, तर या वेइंग मशीन काहीतरी रिएक्शन ऑफर केली असेल, तर रिएक्शन ऑफर्ड बाय दिस वेइंग मशीन इज R. रिएक्शन ऑफर्ड बाय दिस वेइंग मशीन, याला आपण काय म्हणतो, R म्हणतो. तर यालाच असे म्हणतात अपीरंट वेट. अपीरंट वेट. प्रॉब्लेम काय होता, तर एक लिफ्ट आहे, त्याच्यामध्ये एक वेइंग मशीन आहे आणि त्या वेइंग मशीन वरती एक माणूस उभा आहे. तर त्या माणसाचं मास काय आहे, m आहे, आणि वेट काय असेल, mg असेल. तुम्हाला मास आणि वेट मधला फरक माहिती आहे. तर वेट काय, ऍक्च्युअल वेट इज mg. द फोर्स एक्झर्टेड किंवा द रिएक्शन इज गिवन बाय दिस वेइंग मशीन इज R. कन्सिडर आपण काय केलं, R. त्यालाच आपण काय म्हणतो, अपीरंट वेट, राईट. तर इथं आपल्याला 5 केसेस स्टडी करायचे. तर त्या 5 केसेस काय आहेत ते बघूया. केस फर्स्ट काय आहे, when lift is at rest. Case first, when lift is at rest. When lift is at rest, तर by Newton's law of motion आपण बघितले, रेस्ट पोझिशनला फोर्स काय असणार आहे, 0 असणार आहे. तर R minus mg is equal to 0. So for when lift is at rest, then force exerted on this person is 0. The force exerted on this person is 0. So R minus mg is equal to 0. तर R is equal to mg. तर या इक्वेशन वरून आपल्याला काय म्हणता येईल, the actual weight and apparent weight of this person are equal. Actual weight and apparent weight of this person are equal, right. The when lift is at rest, the net force acting on that person is 0. So R minus mg is equal to 0.
0, so r is equal to mg. So या इक्वेशन वरून आपण काय म्हणू शकतो, actual weight and apparent weight of this person is equal. तर केस सेकंड काय आहे आपण बघूया. when lift moves upwards or downwards, when lift moves upwards or downwards, when lift moves upwards or downwards with uniform velocity, with uniform velocity, right? When lift moves upwards or downwards with uniform velocity, तर इथे uniform velocity आहे. तर uniform velocity म्हणजे काय, acceleration is 0. acceleration is equal to 0. जेव्हा जेव्हा युनिफॉर्म वेलोसिटी असते त्यावेळेला ऍक्सेलरेशन काय असणार आहे, 0 असणार आहे. सो r minus mg is equal to also 0. so r is equal to mg, right? तर या केस मध्ये आपण काय म्हणू शकतो, actual weight and apparent weight of this person are equal. actual weight and apparent weight of this person are equal. याच्यानंतर केस 3 काय आहे ते आपण बघूया. केस 3 काय आहे, when lift moves upwards with constant acceleration, when lift moves upwards with constant acceleration. So third case is when lift moves upwards with constant acceleration, the net force acting on this person is vertically upward direction. So ही लिफ्ट जी आहे ती या डायरेक्शन मध्ये वरती जात आहे, कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन ने वरती जात आहे. तर the net force acting on this person is directed towards vertically upwards. So the equation will become, the equation काय होईल, r minus mg is equal to ma, right? r minus mg is equal to ma. What is ma? ma is nothing but force. तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला, this is equal to r is equal to mg plus ma. So this is case 3. तर या इक्वेशन वरून आपण काय सांगू शकतो, the apparent weight is greater than the actual weight. So apparent weight is greater than, r is greater than mg. Apparent weight is greater than actual weight of that person, right? याच्यानंतर केस 4 काय आपण बघूया. केस 4 मध्ये काय आहे, when lift moves downward direction, when lift moves downwards with constant acceleration, with constant
acceleration, then net force acting on this person is vertically downward. So net force acting on this person is vertically downward direction. So आपण काय म्हणू शकतो, R plus mg is equal to किंवा आपण काय म्हणू शकतो, mg minus r is equal to ma. So r is equal to mg minus ma. तर या इक्वेशन वरून आपण काय म्हणू शकतो, the apparent mass, the actual weight of this person is less than the apparent weight. The actual weight, which is actual weight, this actual weight of this person is less than the apparent weight. याच्यानंतर केस, लास्ट केस, दिस इज केस 5. केस 5. तर केस 5 काय आहे, if lift falls freely, if lift falls freely. तर लास्ट चॅप्टर मध्ये आपण बघितलोय, लिफ्ट फॉल्स फ्रीली. तर when body is falling freely, his apparent weight will be 0. So apparent weight is equal to 0, right? तर यालाच आपण काय म्हणू शकतो, वेटलेसनेस. तर समजा लिफ्ट किंवा लिफ्ट मध्ये जर तुम्ही बसला तर सडनली लिफ्ट स्पीडने खाली येत असेल तर तुम्हाला आपलं वेट कमी झाल्यासारखं वाटते. वेट कमी झाल्यासारखं वाटते म्हणजेच काय, that time lift is going very fastly means this is moving freely. So we are observing that weightlessness. म्हणजेच काय, apparent weight, आपलं apparent weight काय आपल्याला काय वाटतंय, 0 वाटतंय. So this is case 5. तर आपण परत एकदा बघूया, apparent weight of a person in lift. तर केस फर्स्ट काय, एक पर्सन आहे, तो वेइंग मशीन वरती उभा राहिलेला आहे. त्याच्यानंतर याचा मास किती आहे, m आहे. तर वेट किती असणार आहे, ऍक्च्युअली mg असणार आहे. तर रिएक्शन गिव्हन बाय दिस वेइंग मशीन इज r. तर त्यालाच आपण काय म्हणतो, अपीअरंट वेट म्हणतो. तर केस फर्स्ट मध्ये काय बघितलं आपण, वेट when lift is at rest. तर लिफ्ट रेस्ट पोझिशन मध्ये आहे, r minus mg is equal to 0. r minus mg म्हणजेच काय आपण बघत आहोत, r minus mg is nothing but f is equal to ma. So here a is 0, so this side will become 0. So f, तर f म्हणजेच काय आहे, r minus mg, right? This r minus mg, तर आपल्याला काय मिळालं, r minus mg is equal to 0, r is equal to mg. या इथे आपण काय समजू शकतो, actual weight and apparent weight of this person are equal. तसंच केस सेकंड मध्ये, when lift moves upward or in downward direction with uniform velocity. Uniform velocity म्हणजेच काय, acceleration 0. So acceleration 0 म्हणजेच काय, ही साइड RHS, this side will become 0. So r is equal to mg. So here इथं पण आपण म्हणू शकतो apparent weight आणि actual weight of this person is equal. Next case, case 3 मध्ये काय, when lift moves upwards with constant acceleration. तर constant acceleration म्हणजेच काय, RHS is not 0.
r minus mg is equal to ma. So r is equal to mg plus ma. याच्यावरून आपण काय सांगू शकतो? apparent weight is greater than actual weight of that person. हे apparent weight आहे, this is actual weight. So apparent weight is greater than actual weight of that person. So त्याच्यानंतर केस 4. केस 4 काय आहे? When lift moves downwards with constant acceleration. तर इथे डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये जात आहे, तर apparent weight किंवा apparent weight कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट करेल? डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये. सो दिस इज मायनस r. सो r इज इक्वल टू mg मायनस ma. राइट. तर या इक्वेशन वरून आपण काय समजू शकतो? apparent weight is less than the actual weight of that person. याच्यानंतर लास्ट वन इज केस 5. तर केस 5 मध्ये काय? if lift falls freely, तर when lift is falling freely, then apparent weight is 0. so त्यालाच आपण काय म्हणतो? weightlessness. okay, then in the next lecture we are going to see law of conservation of linear momentum. okay, thank you.